गोष्ट जादुई चिमणी। एकदा एका हिरव्यागार जंगलाच्या कडेला असलेल्या छोट्याशा गावात आरव नावाचा एक गरीब मुलगा राहत होता। त्याचे घर लाकडांचे होते आणि त्याचे आईवडील शेतात मजुरी करत असत। आरव अभ्यासात हुशार होता, पण त्याच्याकडे पुस्तके, कपडे आणि खेळणी नव्हती। तरी तो नेहमी आनंदी असायचा। त्याला निसर्ग खूप आवडायचा। झाडं, फुलं, पक्षी हे त्याचे सखे सवंगडी होते। एक दिवस आरव शाळेतून येत असताना त्याला एका झाडाखाली एक चिमणी सापडली। ती चिमणी खूप वेगळी होती। तिच्या पंखांवर सोनेरी चमक होती आणि डोळे हिरव्या पाचूसारखे चमकत होते। ती चिमणी जखमी होती। आरव तिला अलगद उचलून घरी घेऊन आला, तिच्या पंखावर औषध लावलं आणि तिला दाणे पाणी दिलं। ती चिमणी 3 दिवसांनी पूर्ण बरी झाली। एक सकाळी आरव तिला उडताना पाहत होता, तेव्हा अचानक चिमणी बोलली, आरव, तू माझा जीव वाचवलास। मी साधी चिमणी नाही, मी जादुई चिमणी आहे। मी तुझ्या 3 इच्छा पूर्ण करू शकते। आरवला आश्चर्याचा धक्का बसला, पण त्याने खूप विचार करून पहिली इच्छा मागितली, माझ्या आई वडिलांना आता रोज कामासाठी रानात जावं लागू नये। त्यांना आराम मिळावा। चिमणीने पंख हलवले आणि गावातल्या एका श्रीमंत माणसाने त्यांच्या नावावर शेती लिहून दिली। आता त्यांचे स्वतःचे शेत झाले। दुसऱ्या दिवशी आरवने दुसरी इच्छा मागितली, माझ्या गावातल्या सगळ्या मुलांना शाळेसाठी पुस्तके, कपडे आणि स्वच्छ पाणी मिळावे। चिमणीने पुन्हा एकदा पंख हलवले। गावात सरकारी शाळेला नवीन इमारत, लायब्ररी आणि पाण्याची टाकी मिळाली। सगळ्या मुलांचे चेहरे आनंदाने फुलले। तिसरी इच्छा मागायची वेळ आली, पण आरव विचारात पडला। त्याने शेवटी विचार करून म्हटलं, चिमणी, माझी शेवटची इच्छा आहे की तू कायम माझी मैत्रीण राहावी आणि आम्हा सर्वांना चांगले मार्गदर्शन करत राहावं। चिमणी थोडी हसली आणि म्हणाली, हे तू फार मोठं आणि निस्वार्थी मागणं केलं। म्हणून मी तुला एक वरदान देते, जेव्हा जेव्हा तुझ्या मनात प्रामाणिक विचार येतील, तेव्हा ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी निसर्ग तुला मदत करेल। त्या दिवसानंतर आरव मोठा होत गेला। त्याने शिकून गावात एक लायब्ररी आणि अभ्यासिका सुरू केली। तो मुलांना शिकवायला लागला। गावात कोणाचं भांडण झालं की आरव त्यांना शांत करत असे। त्याचं मन नेहमी सकारात्मक आणि मदतीसाठी सज्ज असायचं। चिमणी आता रोज दिसायची नाही, पण जेव्हा आरव एखादं चांगलं काम करायचा, तेव्हा आकाशातून तिचा एक पंखाचा तुकडा खाली पडायचा, जणू तिचा आशीर्वादच। काही वर्षांनी आरव मोठा अधिकारी झाला, पण त्याने गाव आणि मातीशी नातं कधी तोडलं नाही। तो अजूनही मुलांना शिकवत राहिला, वृद्धांची सेवा करत राहिला आणि त्या जादुई चिमणीची आठवण मनात जपून ठेवत राहिला। या गोष्टीतील शिकवण, खऱ्या मनाने केलेली मदत, निस्वार्थी विचार आणि चांगुलपणा जग बदलू शकतो। आणि जादू ही फक्त पंखात नसते, ती आपल्या मनात असते।